नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय 12 ज्योतिर्लिंगापैकी नाशिकमध्ये असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट द्यायला। त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। येथे असलेल्या ज्योतिर्लिंगाचे विश्लेषण वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील लिंग त्रिदेव भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि शिव यांच्या 3 मुखी स्वरूपात आहे। हे मंदिर तिसरे पेशवे बालाजी बाजीराव, ज्यांना आपण नानासाहेब म्हणून ओळखलो जातो, यांनी 1755 ते 1786 या दरम्यान बांधले होते। संपूर्ण मंदिर काळ्या दगडाने बनवलेल्या नगर शैलीच्या स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे। हे मंदिर 1000 वर्ष जुने मंदिर आहे। असे म्हणतात की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याअगोदर कुशावर्त कुंडमध्ये आंघोळ करूनच त्र्यंबकेश्वर दर्शन घ्यावे। याच कुशावर्ती तीर्थाच्या बाजूला आपल्याला गंगा गोदावरी मंदिर बघायला मिळते। या ज्योतिर्लिंगाला तुम्ही कधीही भेट देऊ शकतात, पण भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च दरम्यान असतो, जेव्हा हवामान आल्हाददायक असते। जून ते सप्टेंबर या पावसाळ्यात ब्रह्मगिरी तिकड्यांना मनमोहक दृश्य बघायला मिळते। मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला ब्रह्मगिरी पर्वत तसेच गायत्री देवीचे मंदिर सुद्धा बघायला मिळते। संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।